आपल्याला आता काय करायचं बघा, MSc CET मध्ये जो 12वीचा बायोलॉजी आहे, ठीक आहे, म्हणजे फार्मसी ज्यांना नर्सिंग करायचे, फार्मसी करायचे, त्याच्यामध्ये ऍडमिशन पाहिजे गव्हर्नमेंट कॉलेजला, तर त्यांना बायोलॉजी येणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, म्हणजे नर्सिंग करायला बायोलॉजीच नाही असं जमते का? नाही, म्हणजे बायोलॉजी कंपल्सरी आहे, बेसिक नॉलेज असणार आहे. आता 12वीचा सिलेबस खूप छान पद्धतीने डिझाईन केला आहे. त्याच्यामध्ये काही युनिट आहेत. ठीक आहे, आता युनिट थोडक्यामध्ये सांगतो, थोडंसं लेंदी झालं तरी चालेल आपला असं. बघा, याच्यामध्ये युनिट पडतात. स्टँडर्ड 12 याच्यामध्ये पहिलं जे युनिट आहे त्याला म्हणायचं रिप्रोडक्शनचं युनिट. डिफरंट टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन असणार आहे, असेक्शुअल असणार आहे, सेक्शुअल असणार आहे, व्हेजिटेटिव्ह असणार आहे. मी शिकवणार आहे. प्लांटमध्ये असणार आहे, ॲनिमल्समध्ये असणार आहे आणि मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये असणार आहे. या सगळ्यामध्ये रिप्रोडक्शन पुनर्निर्माण होतात. त्याच्यामध्ये बरेच पॉईंट आहेत, पेपरमध्ये क्वेश्चन याच्यातून दिसतात तुम्हाला. ठीक आहे, दुसरा जो युनिट आहे त्याला म्हणायचं जेनेटिक्स आणि इव्हॉल्युशन. ओके, आता ज्यांना डिग्रीला जेनेटिक्स घ्यायचं असतं, जे डिग्री कंपल्सरी असते जेनेटिक्स, तर त्यावेळेस आपल्याला ही बेसिक माहिती पाहिजे की मेंढी काय होतं, जेनेटिक्स म्हणजे काय, इथून सुरुवात पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर तिसरा जो युनिट आहे फिजिओलॉजी, अतिशय महत्वाचा. ज्यांना फार्मसी करायचंय, ज्यांना नर्सिंग करायचंय, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा घटक म्हणजे फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे ॲनिमल मधली पण फिजिओलॉजी असते आणि प्लांट मधली पण फिजिओलॉजी असते. म्हणजे सिंपली जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या प्रोसेस असतात, रेस्पिरेशन आहे, ओके, त्याच्यानंतर इसिक्रेशन आहे, डायजेशन आहे, या सगळ्या प्रोसेस कोणामध्ये असतात, त्या फिजिओलॉजीमध्ये असतात. त्याच्यानंतर आहे अप्लाइड बायोलॉजी. ओके, म्हणजे अप्लाइड बायोलॉजी मध्ये कशा पद्धतीने आपलं बायोलॉजी डेव्हलप झालेलं आहे आणि त्याचा आपण अप्लाय कसं करतात. फॉर एक्झाम्पल, एखादी MRI मशीन तयार करायची, मॅग्नेटिक रिझोनन्स इमेज, म्हणजे आपण MRI CT स्कॅन करता ना, किंवा जे इलेक्ट्रोपोरोसिस करतात, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जे काही लागते ते आपल्याला अप्लाइड बायोलॉजी मध्ये शिकावं लागतं. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये काही डिसीजेस आहेत, डिसीज सोबत कोणते कोणते प्रिकॉशन्स घ्यावं लागतात, डिसीजचे सिम्पटम्स काय असतात, त्या सगळ्या गोष्टी या युनिटमध्ये आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर युनिट नंबर 5वा आणि अतिशय महत्वाचा आहे आजच्या युगामध्ये, तो म्हणजे एन्व्हायरमेंट. शिकण्यासाठी पण महत्वाचं आहे आणि लाईफ मध्ये पण महत्वाचं आहे. ठीक आहे, चला तर मग आपण टॉपिकला सुरुवात करूया. पहिला जो टॉपिक आहे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर प्लांट्स. ठीक आहे, मी ज्या पॉईंटवर फोकस करतोय ते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. फक्त एकदा लक्षात ठेवा, पेपरमध्ये बरोबर आठवा. ठीक आहे, आता पहिला शब्द आहे तर रिप्रोडक्शन इन अ लोअर आणि हायर प्लांट्स मध्ये. ठीक आहे, मला माहिती आहे देर आर 3 टाइप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. किती प्रकारचे असतात? 3. पहिला मायक्रो ऑर्गॅनिझम, जे आपल्या डोळ्याला दिसत नाही. ओके, दुसरा प्लांट्स आणि तिसरे आपण सर्व म्हणजे ॲनिमल्स. आता सगळेच्या सगळे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत ना, ते सगळे रिप्रोडक्शन करतात. डोक्यात ठेवायचं, रिप्रोडक्शनचा संकुचित अर्थ नाही, खूप मोठा अर्थ आहे. ओके, जर रिप्रोडक्शन नसतं, इफ इन अ वर्ल्ड देर इज नो रिप्रोडक्शन, काय झालं असतं माहिती, जगच नसतं ना. आता आपण इथं का, बिकॉज आपले पॅरेंट होते. पॅरेंट काय, कारण की त्यांचे पॅरेंट होते, ते काय होते, त्यांचे पॅरेंट होते. म्हणजे आपण चिरंतर या पृथ्वी तलावर राहू शकत नाही, पण आपल्या पिढ्या जगतात, वनस्पतीच्या पिढ्या जगतात, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या पिढ्या जगतात, जनरेशन. हे सायकल आहे आणि हे करण्याचं काम कोण करते? रिप्रोडक्शन. आता देर आर 2 टाइप्स ऑफ प्लांट्स, लोअर प्लांट्स आणि हायर प्लांट्स. ओके, त्याच्यामध्ये लोअर आणि हायर प्लांट्स मध्ये आपल्याला बघायचे कशा पद्धतीने रिप्रोडक्शन होणार आहे. ठीक आहे, आता बघा, हाऊ डू प्लांट रिप्रोड्यूस विदाउट सीड. म्हणजे प्रश्न पडायला पाहिजे, सर आपण कधी कधी म्हणजे आपण केळी खातो, बनाना, त्याच्यामध्ये सीडच राहिला, मग हे कसं तयार होतं, प्रश्न पडतो ना. त्याच्यामध्ये पार्थेनोकार्पी होते, मग आपल्याला ती कन्सेप्ट या धड्यामध्ये शिकायची. एखादं आपल्याला झाड लावायचं असं, मला आंब्याचं झाड लावायचंय, उगा आंब्याचं झाड लावा म्हणताना लावता येते का? नाही, त्याच्यासाठी काय पाहिजे, मला कोय पाहिजे. त्याच्यामध्ये व्हरायटी असतात, मग ती कोय पाहिजे, ते पेरायचं, मग काय नुसार पाणी पिणी द्यायचं, मग त्याच्यापासून काय तयार होते, झाड तयार होते. ओके, हे माहित पाहिजे, सीड पासून झाड तयार होते. ओके, पुढे हाऊ डज व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन ऑकर इन नेचर. म्हणजे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय, मला गुलाबाचं झाड लावायचं, मला एखाद्यानं गुलाब दिलं. ओके, फॉर एक्झाम्पल एका स्टुडंटने दिलं मला आणि मला झाड लावायचं आहे त्याचं आठवण म्हणून, तर मी काय करेल, त्याची कांडी घेईल जमिनीमध्ये खूप सर, मला बी दिले का, बी दिले, पण त्या कांडीपासून एक झाड तयार झाले. जादू आहे का ती? नाही, ती काय व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. म्हणजे प्लांटच्या कोणत्याही एका पार्ट पासून जर नवीन प्लांटच तयार होत असेल, आता एखाद्यानं मला जर हात दिलं, हातापासून मी ती व्यक्ती तयार करू शकतो का? म्हणजे ॲनिमल्स मध्ये ते नसते, हे कोणामध्ये असते, काही प्लांट्स मध्ये. समजायला मी काय म्हणतो, तर हात कोणी देत नाही. पुढे रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स. ओके, आता रिप्रोडक्शन म्हणजे काय, आपल्यासारखा दिसणारा नवीन ऑर्गॅनिझम तयार करणे. आता आपल्यासारखा दिसणारा म्हणजे त्याला 2 डोळे पाहिजेत, 1 नाक पाहिजे असं म्हणणार आहे. नाहीतर माझाच एक डुप्लिकेट तयार होतो, तो क्लोन असतो. समजाले ना, माझ्यासारखाच दिसणारा म्हणजे माझ्यासारखं अपिअरन्स असणारा, सिंपली त्याला म्हणायचं. जसं की आंब्याच्या झाडापासून आंब्याचे झाडच तयार होते, द्राक्षाचं होणार आहे का, त्याच्यासारखाच दिसणार पाहिजे, त्याच्यासारखेच कॅरेक्टर्स पाहिजेत. मेनली दिसणारा म्हणजे स्पष्टपणे सेम टू सेम असतो, तो क्लोन असतो. जसे की डॉली शिप आहे, मी जे बोलतो ते पेपरला येतं, डॉली शिप, ती पुढे बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, तर पुढे येईल. ठीक आहे, रिप्रोडक्शन म्हणजे इज द प्रोडक्शन ऑफ द यंग वन्स लाईक द पॅरेंट. रिप्रोडक्शन इज एन इसेन्शियल प्रोसेस अँड दॅट इज फॉर द कंटिन्युएशन ऑफ द
स्पेसिस. जर आपल्या पंजोबांनी मागच्या ठरवलं तर बाबा रिप्रोडक्शन बंद, आपण नसते. हे कंटिन्युएशन ऑफ स्पेसिस करण्यासाठी. जर प्लांटला ठरवलं असतं आता आंब्याची झाडं बंद, सीड्स तयार करायचं नाही, आंब्याचं झाड असतं का आता नाही. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काम आहे रिप्रोडक्शन फॉर द कंटिन्युएशन ऑफ द स्पेसिस. स्पेसिसला जीवन ठेवण्यासाठी काय असणार आहे. आणि याच्यामध्ये अजून बदल होतात, स्पेसिस वर्षभर स्ट्रॉंग होत जातात. ह्याच्यामध्ये मेंडेलचा नियम लागतो, बऱ्याच गोष्टी, डार्विनचा सिद्धांत लागतो, लॅमार्क लागतो. ओके, यूज अँड डिसयूज थेरी ऑफ द लॅमार्किझम. शेपूट होती म्हणा आपल्याला पहिलं, मला तर माहित नाही, आपल्याला आता नाहीये. ठीक आहे, पण हळूहळू कमी का झाली. हे आहे ते यूज अँड डिसयूज इव्हॉल्युशन मधला पार्ट. म्हणजे ही स्पेसिस पुढे 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 चालली. याचं कारण कोण आहे, रिप्रोडक्शन. ओके, आणि याच्यामुळे काय होते, इट मेंटेन द कंटिन्युटी ऑफ अ लाईफ अँड इच ऑर्गॅनिझम हॅज इट्स ओन पर्टिक्युलर मेथड ऑफ द रिप्रोडक्शन. प्रत्येकाचं रिप्रोडक्शनची मेथड काय, अॅनिमल्सची, प्लांटची वेगवेगळी आहे. ओके, ज्या पद्धतीनं मँगो मध्ये रिप्रोडक्शन होणार आहे, फर्टिलायझेशन होणार आहे, त्या पद्धतीने बनाना मध्ये होते का, नाही, काहीतरी फरक आहे ना. त्याला म्हणायचं देर आर सम पर्टिक्युलर मेथड्स ऑफ द रिप्रोडक्शन इन अ प्लांट्स. ओके, नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये काय प्रकार आहे. पहिला आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा आहे सेक्शुअल. अ म्हणजे अब्सेंट. आता काय अब्सेंट राहतात मी तुम्हाला सांगणार. पहिला कोणता आहे, असेक्शुअल, आणि दुसरा आहे, तुम्ही म्हणलं सर व्हेजिटेटिव्ह काय होतं, आणि काहीच नाही. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज द पार्ट ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज द पार्ट ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फरक लक्षात ठेवा. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्युजन होत नाही. फ्युजन म्हणजे मिलन. ओके, म्हणजे एक स्पर्म गॅमेट आहे, स्पर्म आहे आणि एक ओव्हम आहे, हे एका जागी मीट होणार आहे आणि त्यांच्यापासून गॅमेट तयार होतो. हे इथं तयार होत नाही, म्हणून त्यांना म्हणतात अ म्हणजे अब्सेंट. देयर इज अ अब्सेंट ऑफ द फ्युजन ऑफ अ गॅमेटच होत नाही तर कशाला फ्युजन. म्हणून इथं बघा, असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व द फ्युजन ऑफ द टू कंपॅटिबल गॅमेट और त्यांनाच काय म्हणतात, दे आर कॉल्ड द सेक्स सेल्स and it is the process resulting in the production of the genetically identical progeny from a single organism and inherited the genes of the parent. ओके, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, असे क्वेश्चन्स एक्झामला येतात जे मी तुम्हाला साइडला घेऊन सांगतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रायमरी. असेक्शुअल रिप्रोडक्शन, दुसरा आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. समजावून मी तुम्हाला सांगतो. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट असतात का, नसतात. फ्युजन असते का, नसते. बेबी तयार होते का, होणार आहे. प्रोजेनी तयार होणारच आहे, प्रोजेनी तयार होते, मग रिप्रोडक्शन कशाला होणार आहे. पण ही जी प्रोजेनी असते ना, सेम टू सेम पॅरेंट सारखी असते. म्हणजे हे कोण असतात नाही का, क्लोन. म्हणजे याच्यात काहीच चेंज नाही. हे पप्पा तेच लेखो, हे मम्मी तेच लेखो, सेम सेम, काहीच फरक नाही. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतात, गॅमेट असतात. त्याच्यामध्ये फ्युजन असते आणि जी प्रोजेनी तयार होते ना ती थोडीशी काय असते, कॅरेक्टरनं डिफरंट असते. ही गोष्ट मला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. दॅट इज द स्लाइटली डिफरन्स बिटवीन द सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि मोस्टली असेक्शुअल रिप्रोडक्शन इज ऑकर इन अ microorganisms. Okay, and sexual reproduction majorly occur in plants and animals. समजलं एवढा, स्लाइटली डिफरंट. ठीक आहे, आता पुढे बघूया अजून काय काय दिले आपल्याला. जे बोलतोय ते पेपर मध्ये येईल. ठीक आहे, म्हणलो इथं असे जे दिसायला पण सारखे दिसतात आणि जेनेटिकली पण सारखे असतात त्यांना काय म्हणायचं, क्लोन्स. दोज हू आर सिमिलर इन अ मॉर्फोलॉजी. मॉर्फोलॉजी म्हणजे तुम्ही जसं दिसताय ना, तुम्हाला जर म्हणलं आंब्याचं झाड कसं आहे, तुम्ही सांगता काय नाही सर, हाईट खूप जास्त आहे त्याची, लांबा अशा आहे, त्याला आंबे लागतात, हिरवे लागतात, ते सगळे तुम्ही सांगाल हे मॉर्फोलॉजी दिसणार. ओके, तर म्हणायचं मॉर्फोलॉजिकली पण सेम आणि जेनेटिकली पण आयडेंटिकल, त्यांना काय म्हणायचं, क्लोन्स. पेपर मध्ये येऊ शकते की व्हॉट आर द क्लोन्स, ऑप्शन देतात. मग दोज हू इज द मॉर्फोलॉजी अँड दोज हू आर जेनेटिकली सेम दे आर कॉल्ड एज द क्लोन्स. ठीक आहे, पुढे ऑर्गॅनिझम चूज रिप्रोडक्शन असेक्शुअली बाय द डिफरंट वेज. असेक्शुअल रिप्रोडक्शन झाले, मग याच्यासाठी काही डिफरंट मेथड्स आहेत. त्यातली पहिली जी आहे त्याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. ओके, चिपाड माहिती तुम्हाला, चिपाड कडबा रे किंवा ऊस माहिती आहे, ऊस घ्यायचं आणि प्रत्येकाला तोडत राहायचं, ह्याला म्हणायचं फ्रॅगमेंट पाडणं. सेम यांची बॉडी यांनी अशी तयार केली जाते, तुकडे तुकडे पाडतात, ह्याला म्हणायचं फ्रॅगमेंटेशन. बघायचं हे दिसायला तुम्हाला एक मदर सेल आहे. ओके, फादर सेल विचारायचं नाही, कारण की यांच्यामध्ये मदर फादर नसतात. आता देणारा मला माहित नाही का दिले, म्हणून याला मी पॅरेंट सेल म्हणाल. ओके,
खरं रे, युनिपॅरेंटल असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन युनिपॅरेंटल असते, मम्मी पप्पा नसतात, असू नका. ठीक आहे, ह्याला पॅरेंट सेल आहे. पॅरेंट सेल पासून चेन ऑफ बर्ड्स तयार होतात. जसं आपल्याला पिंपल्स येतात ना, तसे यांना पण बर्ड्स येतात. माझ्याकडे बघायचं नाही. ओके, इकडे आले चेन ऑफ द बर्ड्स. मग काय करतात म्हणजे एक तुकडे पाडतात, म्हणजे फ्रॅगमेंट पाडायला, म्हणून याला काय म्हणतात फ्रॅगमेंटेशन. पेपरमध्ये एवढंच येते. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होते? स्पायरोगायरामध्ये होते. कोणामध्ये होते? स्पायरोगायरा. हिरव्या कलरची लांब असणारी एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, तो स्पायरोगायरा. त्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होते, म्हणजे स्वतःचे काय करते, त्यांना तुकडे करते आणि त्याच्यापासून काय होते एक. आणि बघा, फ्रॅगमेंटेशन मल्टीसेलुलर ऑर्गॅनिझम मध्ये होते आणि कॅन ब्रेक इनटू द फ्रॅगमेंट ड्यू टू वन और अदर. आता रिझन काय पण स्वतःहून करेल किंवा पाय पडला तुटेल, पण त्याच्यापासून मरते का ते दुसरा तुकडा तयार होतो. ते कोणामध्ये? पेपरला येतो, स्पायरोगायरा. अँड दिस फ्रॅगमेंटेशन ग्रो इनटू द न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपला जसं फॉर एक्झाम्पल आपला हात तुटला की हातापासून नवीन ऑर्गॅनिझम, म्हणजे फ्रॅगमेंट तसं होत नाही, पण यांच्यामध्ये होते. कोणामध्ये होते? फ्रॅगमेंटेशन मध्ये होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हे हमेशा जिवंत राहू शकतं, ह्या फॉर्म मध्ये त्या फॉर्म मध्ये. हे विचार करू नका. बडिंग दुसरा कोणता आहे? बडवतो म्हणतात ते आलं. हे बडिंग आलंय. ठीक आहे, बडिंग हे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा मोस्ट कॉमन आहे. ओके, बडिंग असेक्शुअल रिप्रोडक्शन. पण हे कोणामध्ये आहे? हे कोणामध्ये होतं? मल्टीसेलुलर. त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट होते, इथं बडिंग वाली. ओके, बडिंग म्हणजे काय? युजली इट टेक्स द प्लेस ड्युरिंग द फेवरेबल कंडिशन. खायला पियाला कमीच नाही तुम्हाला. फेवरेबल कंडिशन म्हणजे खायला दणक्यात आहे, हा खायला दणक्यात आहे. ठीक आहे, ते आहे पियाला म्हणायचं, त्याच्यावर मी शांत बसतो. ठीक आहे, फेवरेबल कंडिशन आहे बाय प्रोड्युसिंग वन और मोर आउटग्रोथ. आता खायला पियाला, आता मला सांगा, तुम्हाला जर रोज खायला पियाला आहे, आउटग्रोथ होणारच आहे ना? होणार नाही का? होणार आहे. मग ही जे आउटग्रोथ होते त्याच्यापासून काय तयार होतो? बर्ड तयार होतो. अँड धीस बर्ड्स, मग आता खाऊन पिऊन झालं, मस्तपैकी आराम केला की तुमच्यापासून तो बर्ड सेपरेट होतो आणि एक नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. याला म्हणायचं बडिंग. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बडिंग इज ऑकर इन अ फेवरेबल कंडिशन. खायला प्यायला पाहिजे, आउटग्रोथ होते आणि ते बर्ड तुटून जातो आणि त्या बर्ड पासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतो. त्याला म्हणायचं बडिंग. ओके, बडिंग ईस्ट मध्ये होते. कोणामध्ये होते? ईस्ट. इथे दिले बघा, ईस्ट. लक्षात ठेवायचं. युनिसेलुलर. त्यानंतर आहे स्पोर फॉर्मेशन. स्पोर फॉर्मेशन कोणामध्ये होते? क्लॅमॅडोमोनास. कोणामध्ये होते? क्लॅमॅडोमोनास. ओके, आणि हे पण असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. आणि इथं बघा, इथे दिसायला तुम्हाला, त्याला असं हे दिसायला, मिशा दिसायला, दोन मिशा नाही, ते आपण लिहायचं झूस्पोर्स. ते झूस्पोर आहे, त्याला म्हणायचं फ्लॅजेला. ओके, फ्लॅजेला मोजता येण्यासारखे असतात, त्यांना म्हणायचं फ्लॅजेला. सिलिया जे मोजत नाहीत, खूप जास्त असतात, त्यांना म्हणायचं सिलिया. हे काय? फ्लॅजेला. किती आहेत फ्लॅजेला? हाऊ मेनी फ्लॅजेला आर प्रेझेंट टू अ झूस्पोर ऑफ अ क्लॅमॅडोमोनास? दोनच असतात. मग ह्याचा वापर करून ते मुवमेंट करतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? झूस्पोर. मुवमेंट कोण करू शकते? फक्त म्हणजे लोकोमोशन मुवमेंट कोण करतोय? एनिमल्स करतात ना, म्हणून झू, म्हणून त्यांना नाव काय पण नाही, झू स्पोर्स. आणि विच कॅन ग्रो इंडिपेंडेंटली इनटू द न्यू ऑर्गॅनिझम. बघा आता तिथून फुटलं बघायचं, त्याला झू स्पोरॅन्जियम म्हणायचं. म्हणजे जे बक्सा आहे ना, बक्सा, हे समोसाचं बक्सा आहे, त्याच्यातून समोसे बाहेर काढायचं सिंपल. तो बक्सा आहे, त्याला म्हणायचं झू स्पोरॅन्जियम. इथं बघा, इथे दिले म्हणलं मदर सेल होते, इथं काय दिले? बरं झालं, येतात ना पॅरेंट सेल. आणि त्याच्यानंतर काय तयार झाले? झू स्पोर तयार झाले आणि यांना काय? फ्लॅजेला. ओके, म्हणजे सिंपली जर रिवाइज करायचं म्हटलं तर तुम्हाला बडिंग कोणामध्ये होते म्हटलं तर तुम्ही काय सांगता? ईस्ट मध्ये होते. जर तुम्हाला म्हटलं मी फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये म्हणलं तर तुम्ही स्पायरोगायरा. जर मी म्हटलो बेटा या ठिकाणी हा स्पोर फॉर्मेशन म्हटलं तर क्लॅमॅडोमोनास. जाऊ पुढे. आता बघा, अदर असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये बायनरी. बाय म्हणजे दोन, दोन तुकडे पडतात, तुकडे, बायनरी फिजन विच ऑकर्स इन अमिबा. त्यासोबत चपली सारखा पॅरामिशन. त्याच्यानंतर पॅरामिशन. आता पुढचं आहे कोनिडिया फॉर्मेशन इन अ पेनिसिलियम. ओके, त्याच्यानंतर जेमल्स फॉर्मेशन इन द स्पॉन्जेस. ओके, कोनिडिया फॉर्मेशन म्हणजे सिंपली कोन स्ट्रक्चर तयार होतं. फिंगर आहे, तुम्ही ते मुरकुल खाल्लं काय? मुरकुल, मुरकुल खाल्लं की नाही? मुरकुल आपण जसं अडकीत आहे तसं मुरकुलावर मुरकुल अडकवायचं सिंपली, आणि त्याच्यापासून एक कोनिडिया सिंपली असं असं आहे. त्याच्यावर एक पडले की एक तयार होतो, दुसरं पडले की दुसरा, तिसरा. हे कोनिडिया कोणामध्ये होते? इन अ पेनिसिलियम. बघा, पेनिसिलियम खूप महत्वाचं. सगळ्यात प्रथम अँटीबायोटिक आहे जे अलेक्झांडर फ्लेमिंगने शोधून काढले. मग त्यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होते ते कोणत्या पद्धतीचं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर असेक्शुअल मध्ये पण कोणतं? कोनिडिया फॉर्मेशन होऊन करणार आहे. जेमूल स्पॉन्जेस मध्ये फॉर्म होतात. स्पॉन्जेस, स्पंज असतात ना, पाण्यामध्ये आढळतात. आपले स्पंज नव्हे, समुद्रात आढळणार. त्यांच्यामध्ये काय असतात? जेमूल्स फॉर्मेशन होतात इन द स्पॉन्जेस. ठीक आहे, म्हणजे जर थोडक्यात मी म्हणलो, जर रिवाइज करण्यासाठी मी इथं काय लिहितो माहिती आहे? पहिलं कोणता होता? नाही नाही बेटा, तसं नाही. फ्रॅगमेंटेशन होतं ना, स्पायरोगायरा.
दुसरा कोणता होता? ईस्ट. तिसरा कोणता होता? क्लॅमॅडोमोनास. तिसरा ओके. स्पायरोगायरा मध्ये फ्रॅगमेंटेशन, ईस्ट मध्ये बडिंग, क्लॅमॅडोमोनास मध्ये झूस्पोर फॉर्म होतो ना, म्हणून त्याला स्पोर फॉर्मेशन म्हणतात. बायनरी फ्युजन कोणामध्ये होते? का अमिबा आहे म्हणणार आहे आपण, अमिबा पॅरामिशन तुम्हाला. बायनरी फ्युजन. कोनिडिया फॉर्मेशन, पेनिसिलियम. याच्यातला पेपर मध्ये क्वेश्चन येतो. कोनिडिया फॉर्मेशन, कोनिडिया पेनिसिलियम येतला म्हणजे कोण कोण दिले, पेन न दिले म्हणायचं. कोनिडिया फॉर्मेशन, पेनिसिलियम. अजून एक शिल्लक राहिलं, दॅट इज द जेमल्स इन अ स्पॉन्जेस. सिंपल याच्यातला एखादा क्वेश्चन पेपर मध्ये येऊ शकतो. तुम्ही रेडी राहायचं वाचून. द कॅपॅसिटी टू रिप्रोड्यूस बाय द व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे त्याच्यामध्ये सेक्स सेलचं काय देणं घेणं नाही. सिंपली झाडाचा एखादा पार्ट आहे, एखादं पान आहे, एखादं सिंपली खोड आहे, त्याचा वापर करून, रूट आहे, त्याचा वापर करून जर रिप्रोडक्शन होत असेल, नवीन ऑर्गॅनिझम किंवा नवीन प्लांट तयार होत असेल, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो. द रिप्रोडक्शन इज ऑकर्ड बाय युझिंग द पार्ट ऑफ द प्लांट इज नोन ॲज द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मग याच्यामध्ये काही प्रकार आहेत, जसं की रूट पासून जर म्हणला, रूट त्याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, रूट पासून प्रोपॅगेशन होते. स्वीट पोटॅटो म्हणजे स्वीट पोटॅटो, रताळ. ओके, रताळ त्याचं एक्झाम्पल आहे. अस्पर्गस आणि दहलिया. ओके. लीफ पासून हे पेपर नाही, ब्रायोफायलम. लीफ मधलं तर कोणता? ब्रायोफायलम. कॅलन्शो आणि बोगोनिया हे पण येते पेपरला. म्हणजे गोल करा ते पेपरला येते, घरी गेले ते गोल करत बसायचं. बेगोनिया, भोगोना नव, हा भोगोना. ठीक आहे, भोगोण्यामध्ये तुम्ही काय टाकलं? लीफ टाकलं. लक्षात ठेवायला काय चाललंय? भोगोना. आमचा एक मित्र होता, त्याला आम्ही भोगोना म्हणून चिडवा. त्याला भोगोना म्हणलं की लय राहिला, लय म्हणजे लय. विषय बाबा. स्टेम, स्टेम आहे रायझोम. स्टेम म्हणजे काय? त्याच्यापासून रायझोम म्हणजे हे टर्मेरिक, हळद असते ना त्याच्यामध्ये, टर्मेरिक. त्यासोबत ट्युबर्स कोणामध्ये? पोटॅटो मध्ये. आणि बल्स हे ओनियन मध्ये. हे एक लक्षात ठेवा. मला ब्रायोफायलम लक्षात ठेवा म्हणलं मी, बेगोनिया लक्षात ठेवा म्हणलं. स्टेम मध्ये रायझोम, टर्बर्स आणि बल्ब. आणि हे अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ओके. पेपर मध्ये येते बेटा, तुमचे पेपर होणार आहे का? हा करायचं नाही. माझ्या पेपरमध्ये मार्क कमीच नको, फेकायला बी जमणार. आणि पेपर सोपे राहतात. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कोणामध्ये होते? अॅनिमल्स मध्ये की प्लांट्स मध्ये? एवढा मी सोपा क्वेश्चन नसतं. एखाद्या जर अॅनिमल लिहिलं तर मी त्याचे पाय धुतो. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये होते म्हणतात, काय सांगताय ना, महाशय असतं. ठीक. आता आहे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता प्लांट रिप्रोड्यूस बाय द असेक्शुअली थ्रू देअर व्हेजिटेटिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे त्यांच्या बॉडीतला कोणताही पार्ट, जसं की लीफ आहे, बर्ड आहे, आफ्टर दॅट स्टेम आहे, ओके, रूट्स आहेत, या गोष्टी. अँड द न्यू प्लांट्स फॉर्म आर कॉल्ड एज जेनेटिकली. इथं खूप महत्वाचं. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इज द मेथड ऑफ द असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे जे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झाले हे इथं झाले, फक्त फरक आहे की हा प्लांटच्या एखाद्या पार्ट पासून केला जातो. ओके. मग यांचे जेनेटिकली, मॉर्फोलॉजिकली हा सारखाच असणार आहे. तुम्हाला पोटदुखीची वनस्पती म्हणून माहिती आहे की नाही? माहिती आहे का? पोट दुखायला खातात ते, त्याला ब्रायोफायलम म्हणतात. आणि ते पान असं टाकल्या जमिनीवर, त्या पानापासूनच नवीन प्लांट तयार होते. त्याला पोटदुखीची वनस्पती म्हणतात. पोट कमी म्हणून पानफुटी म्हणतात. ओके. पानफुटी वनस्पती, पानापासून नवीन वनस्पती म्हणून पानफुटी म्हणून त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. तो कोणता आहे? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. हा अंडरलाईन केलेला लक्षात ठेवा. हे जेनेटिकली आयडेंटिकल असतात. कोणासोबत? त्यांच्या पॅरेंट्स सोबत. पुढचा पॉइंट, देयर आर ऑल्सो फ्यू मेथड्स. अजून काय मेथड्स आहेत? वुड नॉट ऑकर नॅचरली इन द प्लांट्स. जसं की हे नॅचरली नसते. ऍग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर म्हणजे शेतीशास्त्र आणि त्यासोबत हॉर्टिकल्चर एक्सप्लॉइट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन ऑर्डर टू द मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक्स ऑफ द प्लांट्स. आर्टिफिशियल मेथड्स आर यूज्ड टू प्रोपॅगेट डिझायर्ड व्हरायटीज अकॉर्डिंग टू द ह्युमन रिक्वायरमेंट. म्हणजे त्याच्यामध्ये बरेच रिसर्च झाले आणि वेगवेगळ्या पद्धती काढल्या. त्यातली पहिली पद्धत बघा, कटिंग. पहिली कोणती आहे? आपली कटिंग नव्हे, कटिंग.
काय, द स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट हॅव्हिंग वन और मोर बर्ड्स इज युज्ड फॉर प्रोपॅगेशन, दॅट इज अ स्टेम कटिंग. म्हणलं ना फुल गुलाबाचं रोज घेतले आपण. ओके, त्याच्यानंतर बोगेनविलिया, त्याच्यानंतर लीफ कट केलं मी. लीफ म्हणलं तर दॅट इज अ सॅन्सेव्हेरिया, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे रूट कल्चर मध्ये ब्लॅकबेरी, हे महत्वाचं आहे, अंडरलाईन केलं. ब्लॅकबेरी मध्ये कोणतं कटिंग असते, रूट कटिंग. लीफ कटिंग कोणामध्ये असते, सॅन्सेव्हेरिया. स्टेम कटिंग कोणामध्ये असते, रोज आणि बोगेनविलिया. मग शुगर केन मध्ये कोणतं असते, स्टेम कटिंग. स्टेम ना कट करतात ना, तुम्हाला खायचं माहित आहे फक्त कोणतं असतं, ग्लुकोज असते की फ्रुक्टोज असतो, त्याच्यात सुक्रोज असतो. शुगर केन मध्ये सुक्रोज असतो, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग. नेक्स्ट काय आहे, ग्राफ्टिंग. हिअर द पार्ट्स ऑफ द टू प्लांट्स आर जॉइंट. ग्राफ्ट म्हणजे जोडणं. ओके, असं मानवामध्ये मस्ती असते, त्यांनी एका झाडाचा पार्ट दुसऱ्या झाडाचा पार्ट एकमेकाला जोडतात, त्याला म्हणायचं ग्राफ्ट करणे. याला म्हणजे काय, ग्राफ्टिंग करणे. हिअर पार्ट्स ऑफ द टू, हे पेपर लाईन बघा, टू पार्ट्स plants are joined in such way that they grow. दोघं पण ग्रो होतात as a one plant. दोघं पण एकाच प्लांट वर ग्रो होतात. In this method, part of the stem, पेपर लाईन containing more than one bud, that is a scion, is joined another rooted plant called as a stalk. म्हणजे scion कोणाला जोडला जातो, स्टॉकला. आणि स्टॉक, ओके, स्टॉकला जोडला, and it is called as the grafting. What is the grafting? असा आला क्वेश्चन. That scion is joined to the stalk, that is called as the grafting. And where the budding is also called as the bud. Bud असेल तर त्याला काय म्हणतात, budding, bud grafting म्हणतात. In only one bud is joined. आता budding करायचं असेल तर फक्त एक बड वापरला जातो. मग याच्यासाठी आहे एक्झाम्पल म्हणलं तर ऍपल, पियर. पियर म्हणजे पेरू, पेरू आणि रोज, या तिघांमध्ये ग्राफ्टिंग केली जाते. बघा लक्ष द्या. स्कायॉन, स्टॉक, इथून याला इथे जोडलं, ओके, याला असं बांधलं, याच्यापासून नवीन काय झालं, हे रोज मधलं आहे. बरं, कशामधलं आहे, रोज मध्ये. ओके, आलं. त्याच्यानंतर आहे टिश्यू कल्चर. इट इज द मेथड बाय विच स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू, म्हणजे टिश्यू तर माहिती आहे, ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज द टिश्यू. ओके, विच हॅव अ सिमिलर ओरिजिन, सेम ओरिजिन आणि सेम फंक्शन. दे आर केअरफुली ग्रो टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स अँड मायक्रो प्रोपॅगेशन मेथड इज नाव. आता सध्या मायक्रो प्रोपॅगेशन यूज करायला, ठीक आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला काय काय सांगितलं, कटिंग सांगितलं, म्हणजे आर्टिफिशियली मेथड. हे म्हणजे हे असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्येच येतात. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशनचाच पार्ट आहे, पण हे प्लांट स्वतःहून कट करून दुसऱ्याला चिटकते का, हे आपण करतोय मॅन. त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर करताना किंवा हॉर्टिकल्चर करताना आपण हे केलेले असतात. मग त्याच्यामध्ये कटिंग येते, ग्राफ्टिंग येते, टिश्यू कल्चर येते आणि मायक्रो काय आहे, प्रोपॅगेशन येतो. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असं आलं की बाबा मायक्रो प्रोपॅगेशन इज द विच टाइप ऑफ रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल रिप्रोडक्शन, ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल असेक्शुअल रिप्रोडक्शन, आर्टिफिशियल असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण केलेलं आहे. आता पुढचा महत्वाचा घटक दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण स्पीड ओके आहे ना, म्हणजे तुम्ही कधी पोती आहे काय केलं, फास्ट मध्ये असतं ना सगळं, फक्त बोट फिरवायचं. पण तुम्ही समजून घ्या, मी समजण्यासारखं सांगाल, वेगळं काही असं नाही. समजा ना, कटिंग म्हणलं की कटिंग लक्षात घ्या, ग्राफ्टिंग म्हणलं की ग्राफ्ट करणं, हे नाही की हाच म्हणायचं पुढे. दॅट इज अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स असतात, म्हणजे यांच्यामध्ये काय होते रे मुलांना, फ्युजन होते. ओके, यांच्यामध्ये गॅमेट्स असतात का, असतात. सेक्स सेल असतात का, असतात. आणि ऑल ऑर्गॅनिझम रीच टू देअर मॅच्युरिटी इन देअर लाईफ बिफोर दे कॅन रिप्रोड्यूस सेक्शुअली. म्हणजे अगोदर मॅच्युरिटीला लेवलला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, रिप्रोडक्शन होणार आहे सेक्शुअली. आणि इन अ प्लांट द एंड ऑफ जुवेनाइल, हे शब्द महत्वाचा आहे, or the vegetative phase marks the beginning of the reproductive phase and can be seen easily in the higher plant of the time of the flowering. मी एक झाड लावलं, ओके, रोपट तयार झालं. आता म्हणलं मला आंबा पाहिजे, येईल कसं ते येऊ शकतं. त्याची पिरियड, तेवढा जो टाइम पिरियड तेवढा त्याला जगावं लागेल ना, त्याच्यामध्ये तेवढे चेंजेस व्हावे. त्याला म्हणायचं जुवेनाइल पिरियड, डेव्हलपिंग पिरियड असतो. तेवढा पिरियड झाल्यानंतरच मग त्याला फ्लावर येतील, फ्लावर आलं, रिप्रोडक्शन होईल आणि तेव्हा कुठं आंबा तयार होईल. समजाले, ठीक आहे. त्या पिरियडला काय म्हणायचं, जुवेनाइल पिरियड. आणि हा शब्द प्लांट साठी वापरतात, लक्षात ठेवा. हा शब्द कोणासाठी वापरतात, प्लांट साठी. आणि एनिमल साठी प्युबर्टी वापरतात, लक्षात ठेवायचं. जुवेनाइल or the vegetative phase marks the beginning of the reproductive phase. म्हणजे juvenile period is called as the beginning of the reproductive phase and can be seen easily in a higher plants. कोणामध्ये, हायर प्लांट्स मध्ये आढळतात. ओके, आता याच्यामध्ये जो सगळ्यात महत्वाचा स्ट्रक्चर असतो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मध्ये, तो म्हणजे फ्लावर, कलर्ड पोर्शन, दॅट इज द फ्लावर. फ्लावर काय माहिती का, जे स्टेम असते, स्टेमचं स्पेशलायझेशन झालं.
स्टेम मध्ये मॉडिफिकेशन झालं आणि त्याच्यापासून एक नवीन पार्ट तयार झाला, त्याला म्हणायचं फ्लावर. असं कधी बघलं काय स्टेमला चिटकून आहे फ्लावर, कोणाला चिटकून आहे असं साईडला, असं कधीच नसते, एका कडेला असते. एक तर ते ॲक्झिलरी असेल नाही तर टर्मिनली असेल. ॲक्झिलरी तुम्हाला माहिती आहे, टर्मिनली सूर्यफूल असं असं फिरते तो आता. The flower is a specialized reproductive structure of the plant in which sexual reproduction takes place. Okay, म्हणजे जे फ्लावर आहे त्यांच्यामध्ये कोणतं रिप्रोडक्शन होते रे मुलांना? सेक्शुअल रिप्रोडक्शन. द फंक्शन ऑफ फ्लावर इज टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड गॅमेट. अतिशय महत्त्वाचं आहे. त्या फ्लावरचं फंक्शन आहे की किती गॅमेट तयार करा, कोणते गॅमेट? हॅप्लॉइड म्हणजे N, डिप्लॉइड म्हणजे 2N. मग आता हमेशा लक्षात ठेवायचं, जे गॅमेट्स असतात ते काय असतात? हॅप्लॉइडच असतात. आणि जो झायगोट असतो तो काय असतो? डिप्लॉइड असतो. मग ते प्लांट मधले गॅमेट असू द्या की एनिमल मधले, तो झायगोट एनिमल मधला असू द्या की प्लांट मधला, दोन्ही पण कसं असणार आहे? डिप्लॉइडच असणार आहे. मग इथं हॅप्लॉइड गॅमेट तयार होणार आहे कोणामध्ये? फ्लावर मध्ये. मग त्यांचं काय होते? फर्टिलायझेशन होते and will takes place. And typical flower consists of the 4 different orals: calyx, corolla, androecium, gynoecium. calyx, corolla, androecium, gynoecium हे 4 पार्ट असतात कोणामध्ये? फ्लावर मध्ये. calyx, corolla, androecium, gynoecium. सिक्वेन्स पार्ट करायचा पेपरला येते. calyx, corolla, androecium, gynoecium. gynoecium सगळ्यात आतमध्ये, तिसऱ्या नंबरला अँड्रोसियम, 2 नंबरला कोरोला आणि 1 नंबरला कॅलिक्स. म्हणजे सगळ्यात बाहेरचा भाग कोणता आहे? कॅलिक्स. ओके, तुम्हाला सांगतोय आता इथे सगळ्यात महत्त्वाचे 2च भाग आहेत पुढे येणार आहेत, ते अँड्रोसियम आणि गायनोसियम. बाकीचे दोघं काय करतात माहिती काय? गार्ड करतात, त्यांना प्रोटेक्शन म्हणून काम करतात. पुढे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 मेजर इव्हेंट. 2 गोष्टी त्यांच्यामध्ये असतात. पहिली जी गोष्ट आहे दॅट इज द मिओसिस. आता बघा, आपल्या रिप्रोडक्शन प्लांटला करायचं, गॅमेट तर पाहिजेत ना त्याच्याकडे, सेक्स सेल्स पाहिजेत, गॅमेट्स पाहिजेत, मग ते तयार करते मिओसिसला. आणि दुसरी जी प्रोसेस असते दॅट इज द फ्युजन ऑफ तयार करून ठेवलेलं जमते काय, त्याचं काय फर्टिलायझेशन करावं लागेल ना, म्हणून मिओसिसनं काय तयार होतात? गॅमेट तयार होतात. आणि दुसरी प्रोसेस आहे फ्युजन ऑफ गॅमेट. आता हॅप्लॉइड तयार झाले आणि फ्युजन झालं, डिप्लॉइड काय तयार झाला? झायगोट. आणि यांच्यापासून काय होतं? अँड द प्रोडक्शन ऑफ द जेनेटिकली डिसिमिलर. का सांगा बरं? कारण की या ठिकाणचे गॅमेट वेगवेगळे आहेत. पॅरेंट करून येणारा गॅमेट अलग आहे, ओके, अँथर कडून येतो ना तो, तुम्हाला माहित असेल थोडंफार. त्याच्यानंतर ओव्हरीमध्ये असणारा गॅमेट अलग आहे. या दोघांचं फ्युजन झालं, वेगवेगळे आहेत ना, दे आर डिसिमिलर झायगोट तयार करतात. सेम करतात का? थोडासा वेगळं, डिसिमिलर झायगोट. आणि यांच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन येते, वेगळेपण आहे. ते आर युजफुल फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर द सर्वायवल अँड द इव्हॉल्युशन ऑफ द स्पेसिस ओव्हर द टाइम. मला जस्ट क्वेश्चन विचारतोय, सर्वायवल साठी सेक्शुअल रिप्रोडक्शन बेटर आहे की असेक्शुअल? सेक्शुअल का? व्हेरिएशन येतात. व्हेरिएशन म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होत जातात जीन्स मध्येच, ते पुढे पुढे चांगले बदल होतात बरं, ओके, सर्वाइव्ह करण्यासाठी. डन. इथपर्यंत पुन्हा डाऊट? पुढे सेक्शुअल रिप्रोडक्शन इज द कॅरेक्टराइज्ड बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. जर तुम्हाला म्हटलं की बाबा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय? काहीच नाही, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होत नाही तर सेक्शुअल रिप्रोडक्शन व्हायला का? नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाची स्टेप कोणती आहे? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज द नथिंग बट द फ्युजन ऑफ अ मेल अँड फिमेल गॅमेट. That same in a male and plant and the animals. Okay, and the formation of the zygote. आणि झायगोट एकदा का तयार झाला की नंतर एम्ब्रियो तयार होतो. मग एम्ब्रियो तयार होण्याची जी क्रिया असते त्याला म्हणतात एम्ब्रियोजेनेसिस. फॉर्मेशन अँड द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, दॅट इज नोन ॲज द एम्ब्रियोजेनेसिस. आपलं विजय इन्स्टिट्यूटचं पहिलंच नाव जेनेसिस इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स होतं. मग ते मला पटलं नाही, मी विरोध केला आणि माझं नाव दिलं. ठीक आहे. पुढे सिक्वेन्शियल इव्हेंट. आता सिक्वेन्शियल इव्हेंटचा अर्थ आहे सिक्वेन्स. तुम्ही कसं सिक्वेन्सचा अभ्यास करता? सगळ्या म्हटलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, तसं सिक्वेन्शियल इव्हेंट होते. म्हणजे अगोदर ब्लास्टुला जे आहे त्या पद्धतीने होतं. कोणामध्ये? त्या एम्ब्रियोमध्ये. सिक्वेन्शियल इव्हेंट्स दॅट ऑकर इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड ग्रुप्ड इनटू द 3 डिस्टिंक्ट स्टेज. आता 3 स्टेजेस तयार झाले. त्यातली पहिली जी स्टेज आहे प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन व्हायच्या, मग दुसरी फर्टिलायझेशन, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर पोस्ट. म्हणजे तुम्हाला जर विचारलं रिप्रोडक्शनचे 3 ग्रुप्ड फेजेस कोणकोणते आहेत तर तुम्ही काय सांगशाल? पहिली जी फेज आहे दॅट इज नोन ॲज द प्री फर्टिलायझेशन, दुसरी फर्टिलायझेशन आणि तिसरी पोस्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता हे थोडंसं स्ट्रक्चर आहे. हे हिबिस्कस आहे. कोणतं आहे? हो ना, हिबिस्कस आहे ना, ते तुम्हाला बघायचं आहे. ऑलवेज रिमेंबर म्हणा, लक्षात ठेवायचं. डिप्लॉइड स्पोरोफाइट इज द प्रीडॉमिनंट प्लांट बॉडी इन ऑल अँजिओस्पर्म. लक्षात ठेवा, जे डिप्लॉइड स्पोरोफाइट असतो कोणामधला? अँजिओस्पर्म मधला, तो काय आहे? प्रीडॉमिनंट आहे, महत्वाचा आहे. Where meiosis takes place to produce haploid core, that formation of the gametophyte, and gametophyte are considerably reduced and they develop within the flower. They can produce. दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. जे अँजिओस्पर्म असतात तिथे आले म्हणून सांगायला बरं माहिती आहे ना, अँजिओस्पर्म्स, क्रिप्टोगॅम्स, जिम्नोस्पर्म्स, ते खूप मोठं आहे.
माहिती आहे ना, मोनेरा, प्रोटिस्टा. मला काही आले की पुढे सांगतो, धडा पुढे जाणार आहे. अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये दोन गोष्टी असतात ना. अँजिओस्पर्म मध्ये ऑल अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये दोन गोष्टी असतात. एक असतो स्पोरोफाइट, कोण असतो रे, आणि दुसरा असतो गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइटचं काम थोडं अवघडच असेल. गॅमेट तयार करते. गॅमेट कसे असतात, हॅप्लॉइड. स्पोरोफाइट कसं असतो, डिप्लॉइड. आणि त्याच्यामध्ये डिप्लॉइड स्पोरोफाइट काय आहे, डॉमिनंट आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. डन. पुढे द मेल रिप्रोडक्टिव्ह ओरल. ओके, ओरल म्हणजे दॅट इज द पार्ट ऑफ द फ्लावर इज कॉल्ड एज एंड्रोसियम. एंड्रोसियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. गायनोसियम दॅट इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग अँड्रोसियम मध्ये बघा काही गोष्टी असतात. अँड्रोसियम दॅट इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ अँड्रोसियम. म्हणजे अँड्रोसियम एक ग्रुप आहे, त्याच्यातला एक जर काढला तर त्याला म्हणायचं स्टेमन. म्हणजे स्टेमन इज द नथिंग बट द मेल पार्ट ऑफ द फ्लावर. आणि स्टेमन कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. त्याच्यामध्ये फिलामेंट प्रेझेंट असते, त्याच्यानंतर कनेक्टिव्ह प्रेझेंट असते, आणि त्यासोबत अँथर. तुम्ही दोनच लक्षात ठेवा, एक तर फिलामेंट आणि द अँथर. सगळ्यात वर काय असेल, अँथर, आणि सगळ्यात खाली फिलामेंट असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला डाऊट नाही. पुढे आता आपल्याला बघायचं स्ट्रक्चर ऑफ अँथर. ओके, त्याला सुद्धा ओके, स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथर कोणाचा पार्ट आहे, अँड्रोसियमचा. अँड्रोसियम कोणता पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लावरचा पार्ट आहे, म्हणजे मेल पार्ट आहे त्या फ्लावरचा, बरोबर आहे ना. त्याच्यामधलं अँथरचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं. बघा लक्ष द्या, त्याचं स्ट्रक्चर बघण्याची कहाणी अशी आहे की याच्यामध्ये गॅमेट तयार होतात, मेल गॅमेट तयार होतात. मग अभ्यास करावा लागेल. म्हणून अँथर, स्ट्रक्चर ऑफ द अँथर मध्ये बघा, ही एक इमॅच्युअर स्टेज आहे ऑफ अँथर. इज रिप्रेझेंटेड बाय द ग्रुप ऑफ पॅरेंकायमेटस टिश्यू. यांच्यामध्ये कोणते टिश्यू आहेत, पॅरेंकायमेटस टिश्यू बाय द सिंगल लेअर एपिडर्मिस. हेच लक्षात ठेवा, पेपरला येईल जे येतं ते सांगतो. पुढे अँथर इज अ जनरली डायथेकियस. हे लक्षात ठेवा, हे पेपरला येते. डायथेकस म्हणजे ज्याला 2 लोब असतात. किती लोब असतात, 2 लोब, 2 बाजू असतात. लोब म्हणजे काय, बाजू. ओके, 2 लोब्स. अँड टेट्रास्पोरॅन्जिएट म्हणजे एका लोब मध्ये 2, तर 2 लोब मध्ये 4, म्हणून त्याला म्हणले टेट्रास्पोरॅन्जिएट. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, अँथर इज अ डायथेकस अँड द टेट्रास्पोरॅन्जिएट. आणि एक मोनोथिकियस अँथर म्हणजे एक साइड, याच्यामध्ये किती पोलर, 1 मोनोथिकियस अँथर कन्सिस्ट ऑफ द 2 पोलर सॅक्स. ओके, इन डायथिकियस अँथर 4 पोलर सॅक्स आर प्रेझेंट. एकम, द्वे, त्रीणी, चत्वारी. 2 लोक झाले. हा संस्कृत होतं बेटा माझं. भानू भानू होता, भानू भानू ते ना, प्रथमा द्वितीय नव्हतं तुम्हाला. ठीक आहे. each monothekious anthers contains 2 pollen sacs. ओके, 2 असतात. म्हणजे टोटल पोलन सॅक किती असते, 4. एका दिवशी असं शिकवता म्हणला, आणि असं करायला चुकून माझे 3 बोट वर राहिले. ते पुढचं मी 3च म्हणलं, 3 नाहीत राहिले. छान राहतात 3 उगाच चुकून आलंय, असं झालंय. म्हणून मी काय करतो त्याच्याकडे लक्ष नाही देता, तुम्ही इथे लक्ष द्या. In a diathecous anther 4 pollen sacs are present and therefore that is called as the tetrasporangiate. Okay, and the heterogeneity differentiation arises when some hypodermal soil into the archipolysis. येणार पेपर पुढे. आता TS म्हणजे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द एंथर. काढ दे उसको एंथर को तुकडे पडले. म्हणजे आता मध्ये बघायला आपण archipolyar cells divided into the inner sporogenous cell and outer primary parietal cell. काय नाही, sporogenous cell forms the sporogenous tissue. लक्षात ठेवा, sporogenous cell काय तयार करतात, sporogenous tissue. Each cell of the sporogenous tissue is capable of giving rise to the microspore. आता प्रत्येक sporogenous tissue आहे ना, एक मायक्रोस्पोर टेट्रा तयार करू शकतो. आणि parietal cell undergo division to form the anther wall. आता parietal म्हणजे दूरचे. परायटल म्हणजे आपली घर आहे, घरामध्ये थांबले आपण, ही भिंत आहे, ती भिंत परायटल आहे, दूर आहे. आउटर आहे, आउटरच्या साईडला आहे, म्हणून त्याला परायटल म्हणतात. मग आता परायटल सेल काय तयार करतात, वॉल तयार करतात. ओके, अँड द वॉल ऑफ मॅच्युअर अँथर कन्सिस्ट ऑफ द किती लेयर्स, 4. हे पेपरला येते. त्यातला पहिला लेयर बघा, पहिला आहे बाहेरचा, थोडासा बाहेर जाऊया. पहिला म्हणजे इपिडर्मिस. पहिला कोणता आहे, इपिडर्मिस. आणि हा कोणता आहे, एकदम आउटर. एवढंच लक्षात ठेवा. याचं काम पण लक्षात ठेवा. बाहेरचं काय काम असतं, प्रोटेक्शन करणं, म्हणून प्रोटेक्शन लेअर. आणि हा कशापासून बनलेला असतो हे लक्षात ठेवायची गरज नाही. दुसरा जो आहे दॅट इज द इंडोथेसियम. हा इपिडर्मिसच्या खाली आहे, म्हणून याला सब इपिडर्मल म्हणतात. ओके, एसपीच्या खाली पीएस आहे, म्हणजे सिंपली सब पीएस आहे, सब रजिस्टर असा. सब म्हणजे त्याच्या खालचा.
ओके, इपिडर्मलच्या खालचं सब इपिडर्मल लेअर मेड अप ऑफ द हेवी गायकामास. हे नीट सर. इनर टू इंडोथेसियम इज अ मिडल लेअर. आता तिसरा कोणता आहे? इंडोथेसियम. पहिला एपिडर्मिस, दुसरा एंडोथेसियम, तिसरा इंडोथेसियम आणि त्याच्यानंतर आहे मिडल लेअर. हा तिसरा आहे मिडल लेअर. तिसरा मेड अप ऑफ अ थिन वॉल्ड सेल विच मे डिसइंटिग्रेट इनटू द टॅपेटम. आणि सगळ्यात चौथा कोणता आहे? टॅपेटम. म्हणजे पहिला लक्षात ठेवा, पहिला एपिडर्मल, दुसरा एंडोथेसियम, तिसरा मिडल आणि चौथा. पेपर मध्ये एकावर क्वेश्चन येतो, ह्यावरच्या कोणावरच क्वेश्चन आहे ना, तुम्हाला काय पण म्हणा क्वेश्चन येतो टॅपेटम, कारण की त्याचं काम पण तसं आहे ना, जसं काम असेल तसं क्वेश्चन येईल. टॅपेटम हा सगळ्यात आतमधला आहे आणि हा न्यूट्रिटिव्ह आहे, कारण की मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सेल तयार व्हायला येतात. खायला पाहिजे नाही ते का? मग खायला पाहिजे तर काय न्यूट्रिशन कोण देते? टॅपेटम. The tapetum is the innermost nutritive layer of the anther wall and it immediately encloses the sporogenous tissue. म्हणजे sporogenous tissue च्या मध्ये tapetum आहे. पेपर मध्ये क्वेश्चन येते, what is the function of the tapetum? न्यूट्रिशन पहिलं सूत्र आहे त्याचं. प्रोटेक्शन इज द फंक्शन ऑफ विच वॉल? पहिल्या वाल्याचं एपिडर्मिस बाहेरचं. लक्षात ठेवायचं. दोन ह्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. पुढे बघा. आता स्पोरोजेनियस टिश्यूला ना मायक्रोस्पोर मदर सेल म्हणतात बरं, कारण की याच्यापासून स्पोर तयार होणार आहे. अँथर मध्ये जे मेल गॅमेट होणार आहेत ना, ते स्पोरोजेनियस मदर सेल पासून तयार होणार आहे. बघा स्ट्रक्चर किती छान. त्याला म्हणायचं बाहेरचं एंडोथेसियम, नंतर स्पोरोजेनियस टिश्यू म्हणजे दॅट स्पोर मदर सेल, टॅपेटम सगळ्यात आतमधला न्यूट्रिटिव्ह आहे आणि मिडल लेअर डन. ओके, हा आहे पोलन ग्रेन. बघा हे काय तयार झालं आता? पोलन ग्रेन. पोलन ग्रेनला खाणं पिण्याची सोय लावणारा माणूस कोण आहे? टॅपेटम. ओके, आणि कोणापासून? स्पोरोजेनियस टिश्यू पासून, स्पोर मदर सेल पासून ते तयार करायचं. ओके, याला डायसियस म्हणतात. वकटो मोडो नायडू हे चौथं वाला चार तयार झाले. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, तो म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. आता मायक्रोस्पोर तयार करायचे. मायक्रोस्पोर म्हणजे मेल मेल आहे ना, पोलन ग्रेन्स तयार करायचे, म्हणून त्याला मायक्रोस्पोरोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे सुरू होणे, तयार करणे. ओके, इच मायक्रोस्पोर मदर सेल डिवाइडेड मिओटिकली. पेपरला येते मिओटिकली टू फॉर्म द टेट्राड ऑफ अ हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. म्हणजे एका मदर सेल पासून 4 टेट्राड तयार होतात ऑफ, आणि ते कसे असतात? हॅप्लॉइड. आणि त्यांनाच काय म्हणायचं? पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स डिप्लॉइड की हॅप्लॉइड? हॅप्लॉइड. पोलन ग्रेन्स काय असतात? हॅप्लॉइड असतात. मग आता बघायचं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. ओके, सोपं आहे, काय अवघड नाही, लक्ष द्या फक्त. आता आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर, म्हणजे मेल गॅमेटचं आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे. बघा, मेल गॅमेटला नाव काय आहे? पोलन ग्रेन. टिपिकली पोलन ग्रेन हा एक नॉन मोटाईल आहे. त्याला काय होते का? प्लाझिला बिझिला काहीच नाही, ते यार नॉन मोटाईल. म्हणजे मोटाईल म्हणजे फिरू शकत नाही. आणि इथे कसे आहेत? हॅप्लॉइड. आणि अतिशय महत्वाचं, त्यांची बॉडी कशी आहे? ओके, आणि न्यूक्लियस 10-12 नाही, तर एकच आहे, सिंगल न्यूक्लियस. म्हणजे मायक्रोस्पोर इज अ नॉन मोटाईल. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, दॅट इज द हॅप्लॉइड, युनिसेल्युलर आणि सिंगल न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द मायक्रोस्पोर. ओके, आणि याच्या बाजूला 2 लेअर प्रेझेंट असतात. किती लेअर प्रेझेंट असतात? 2. गोलाकार असते असं. ओके, आणि वॉल कॉल्ड ॲज द स्पोरोडम. 2 वॉल प्रेझेंट असतात आणि त्याला काय म्हणले? स्पोरच्या भोवती वॉल आहे ना, म्हणून त्याला काय म्हणले? दे आर कॉल्ड ॲज द स्पोरोडम. आणि आउटर लेअरला म्हणतात एक्झाईन. आउटर लेअर इज अ एक्झाईन. आणि ही एकदम जाड असते ना. आउटर लेअर कसं आहे? एक्झाईन. ही कशी? एकदम थिक म्हणजे जाड. कशासाठी करते? प्रोटेक्शन. and made up to complex and non-biodegradable substances called as the sporocolony. पेपर मध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. मी असं का सांगलं पेपर मध्ये? मी तुम्हाला कालच सांगितलं, जो सीईटीचा पेपर असतो तो एकच तयार नाही, अनेक पेपर तयार होतात. आणि प्रत्येक शिफ्ट साठी पेपर असतो, म्हणून एक कन्सेप्ट असेल ना, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन तयार होतात. 100% कोणाच्या तर नशिबात राहते ते क्वेश्चन, म्हणून मी असं म्हणतो. म्हणून हसायचं नाही, हे येऊ शकतो. एक्झाईन इज अ थिक, कॉम्प्लेक्स अँड नॉन बायोडिग्रेडेबल. आणि हा कशापासून बनलेला आहे? स्पोरोकोलेनिन. म्हणजे स्पोरोकोलेनिन फॉर्म्स विच लेअर ऑफ मायक्रोस्पोर? एक्झाईन. ओके, आणि हा बायोडिग्रेडेबल आहे. पाण्यामध्ये टाकलं तरी खराब होईल ते. जर तसं असेल तर मायक्रोस्पोर खराब झाले असते ना, म्हणजे काही कालावधीनं होतील, पण लवकरात लवकर होतील का? नाही. अँड इट मे और विथ दे आर स्मूथ विथ द स्कल्प्टेड. ओके, कॅरेक्टरिस्टिक ऑफ द स्पेस. स्कल्प्टेड म्हणजे त्याच्यावर थोडी नक्षी काम केल्यासारखे दिसते आपल्याला, काहीतरी डिझाईन टाइप मध्ये. ओके, जस्ट इट रेजिस्टंट टू द केमिकल्स. ॲट सम प्लेसेस एक्झाईन इज अ व्हेरी थिन अँड शोईंग द थिन एरिया नोज ॲज द जम्पर. आता हे सपोज मी इथं एक्झाईन ड्रॉ केलं, 1 मिनिट.
खुला आहे, याला म्हणायचं जर्म पोर, याला म्हणायचं जर्म पोर. हे एक्झाईन, हे काय आणि आतमधलं इंटाईन. ओके, एक्झाईन कशापासून बनले? स्पोरो आणि एकदम ठीक आहे बरं, साधा माणूस नव्हते, जाड आहे, ठीक आहे. इंटाईन एकदम काय असतो? थिन असतो. आणि इथं एक पोर प्रेझेंट असतो, छिद्र प्रेझेंट टाइप मध्ये असते, त्याला म्हणायचं जर्म पोर. ओपनिंग पाहिजे ना, आपण मस्तपैकी घर बांधल्या, बंगला बांधल्या, बंगल्याच्या बाजूला मोठी दिवार बांधल्या, दरवाजाच नाही मध्ये यायला, गेटच नाही, जमते का? तसंच वॉल तर आहे, थिक वॉल आहे, एक्झाईन आहे, मध्ये एक पाहिजे ना एंट्री करण्यासाठी, त्याला म्हणतात जर्म पोर. दॅट इज नोन ॲज द जर्म पोर्स. ओके, अँड दीज आर मीन फॉर द ग्रोथ ऑफ इमर्जिंग पोलन ट्यूब. त्याच्यामध्ये पोलन ट्यूबची ग्रोथ होणार आहे, जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेनसाठी. अँड द इनर वॉल लेयर इज कॉल्ड ॲज द इंटाईन. आणि इंटाईन केनापासून बनलेली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिन. म्हणजे तुम्हाला एवढं स्पोरोपोलिन पासून एक्झाईन बनली, आणि दुसरं सेल्युलोज आणि पेक्टिन पासून कोण बनलंय? इंटाईन बनलंय. दोन गोष्टी आल्या लक्षात. दॅट इज द सम स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन और द मायक्रोस्पोर. आता जे पोलन ग्रेन्स आहेत, पोलन वायबिलिटी म्हणजे ते किती दिवस नीट राहू शकतात. Viability is the functional ability of pollen grain to germinate development of gametophyte and depends upon the environmental condition. घेतला तुम्ही पोलन ग्रेन्स आणि ओलक्यामध्ये टाकून आले, आता होते काय बघतो म्हणल्याला जमते का? ओलक्याला माहिती ना, ज्वालामुखीमध्ये टाकले होते का? त्याला बी काय त्रास असते. दॅट डिपेंड्स अपॉन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. ओके, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. आणि इट इज द 30 मिनिट्स इन अ राईस. यू नो राईस, त्याचे जे मायक्रोस्पोर असतात, पोलन ग्रेन्स असतात, ते किती मिनिट राहू शकतात व्यवस्थित? 30 मिनिट. आणि त्यासोबत वेट गेहूं त्याचे पण. ओके, अँड बट इन सम मेंबर्स ऑफ द फॅमिली सोलॅनेसी, रोझेसी अँड लेग्युमिनेसी लास्ट एव्हन फॉर द मंथ. हे काही मंथ साठी सुद्धा राहू शकतात. म्हणजे मिनिट्स पासून मंथ पर्यंत त्यांची वायबिलिटी आहे. ओके, त्याच्यानंतर आहे डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट. हा एक पॉईंट घेऊया आणि थांबूया, चालते ना? तसं तुम्ही म्हटलं ना सर घेऊनच टाका, धडाच करतोय. डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. एवढं भारी रिव्हिजन होते याच्यानं, तुम्ही अभ्यास करत नाही. समजाले ना? खरं समजाले की सर? ठीक आहे. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट. डेव्हलपमेंट म्हणजे विकास करायचा त्याचा, कोणाचा तरी विकास होला, आपलाच होला. मेल गॅमेटोफाइटचा आपल्याला काय करायचं? विकास करायचा. पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट. तुम्हाला जर विचारले की मेल गॅमेटोफाइटचे डेव्हलपमेंट व्हायला कसं ओळखतात? काहीच नाही, त्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स तयार झाले पाहिजे. म्हणून पोलन ग्रेन मार्क्स द बिगिनिंग ऑफ द मेल गॅमेटोफाइट अँड इट फर्स्टली अंडरगो. पहिल्यांदा मायटोटिक डिव्हिजन होते. मिओसिसचे दोन पार्ट असतात, मिओसिस फर्स्ट, मिओसिस सेकंड. मिओसिसला जो पहिला पार्ट असतो त्याला म्हणायचं मायटोटिक डिव्हिजन. आणि ह्याच्यामुळे बिगर नेक्ड व्हेजिटेटिव्ह सेल तयार होते. आणि हे कसे? आणि स्मॉल थिन वॉल्ड जनरेटिव्ह. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की बाबा त्या मेल गॅमेटोफाइट मध्ये कोणकोणते सेल म्हणजे पोलन ग्रेन मध्ये असतात, एक त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह सेल असते, एकदम थिक असते मोठी, आणि स्मॉल कोण असते? जनरेटिव्ह सेल. मोठी व्हेजिटेटिव्ह सेल, छोटी जनरेटिव्ह सेल. द व्हेजिटेटिव्ह सेल इज अ रिच इन अ फूड. ओके, आता मोठी म्हणजे रिच इन अ फूड असणार आहे. अँड हॅव्हिंग द इरेग्युलर शेप. ओके, आता फूड खूप आहे, शेप कसा असेल? इरेग्युलर असणार आहे त्यांच्यामधल्या न्यूक्लियसचा. अँड द जनरेटिव्ह सेल फ्लोट, स्मॉल आहे ते फ्लोट होते, तरंग ऑन द इन द सायटोप्लाझम ऑफ द व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे, चला. म्हणजे आता इथं बघल्या तुम्ही पोलन ग्रेन आहे, इंटाईन आहे, एक्झाईन आहे, हे त्याच्यातलं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे फ्लुइडी सबस्टन्स प्रेझेंट इन अ सेल दॅट इज नोन एज द सायटोप्लाझम. ओके, छोटी बारकीशी आहे बघा, बारकीशी असते ती जनरेटिव्ह सेल आणि मोठी जी असते ती व्हेजिटेटिव्ह सेल. ओके, त्याचा न्यूक्लियस इरेग्युलर असतो. ही जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे ते जर्म पोल आहे. आता पुढे बघा कहाणी काय झाली. सांगतो मग नंतर इथे. The second mitotic division is concerned with the generative cell only. बघा, पहिले जे मायटोटिक डिव्हिजन होते पोलन ग्रेन मध्ये त्याच्यापासून दोन सेल तयार होतात, एक मोठी व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी जी होते जनरेटिव्ह सेल. आता दुसरे जे मायटोटिक त्याच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे, कोणते डिव्हिजन वाले? ते मायटोटिक. ओके, त्याच्यामध्ये कोणामध्ये वाले? ते फक्त वाले जनरेटिव्ह सेल मध्ये. आणि ह्याच्यापासून दोन नॉन मोटाईल मेल गॅमेट, ऑलरेडीच माहिती आहे मेल गॅमेट्स आर नॉन मोटाईल. ओके, तयार होतात. म्हणजे जनरेटिव्ह सेल पासून काय तयार होतात? नॉन मोटाईल मेल गॅमेट तयार होतात. अँड द मायटोटिक डिव्हिजन ऑफ द जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन अ पोलन ग्रेन और इन अ पोलन ट्यूब. द पोलन ग्रेन्स आर शेड फ्रॉम द अँथर ॲट दिस टू सेल्ड स्टेज इन मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म. म्हणजे आता मला सांगा मेल गॅमेट किती आहेत? ओके, व्हेजिटेटिव्ह सेल किती आहेत? समजलं? जनरेटिव्ह सेल पासून काय तयार झाले? मेल गॅमेट तयार झाले. कितव्या दिवसामध्ये? दुसऱ्या मायटोटिक सेकंड मध्ये. चला वर या.
ही जनरेटिव्ह सेल डिव्हिजनवर आहे, त्याच्यापासून 2 गॅमेट तयार झाले. आता ह्याची डेव्हलपमेंट पुढे होऊ शकते, पोलन ट्यूब मध्ये होऊ शकते आणि पुढे त्याचं न्यूक्लियस. ओके, लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट आता हे आहे, एवढंच आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 2 सेल्ड स्टेजेस जे असतात ना, हे मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म मध्ये असतात. तुम्ही अगोदर पण बघल्या, स्पोरोफाइट एक स्टेज, गॅमेटोफाइट दुसरी स्टेज, पण हे 2 स्टेज कोणामध्ये असतात? अँजिओस्पर्म. एक हा पॉइंट आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल, मला जसं मेल रिप्रोडक्टिव्ह ओरल ऑफ द फ्लावर जर म्हणलं तर तुम्ही काय म्हणते? अँड्रोशियम आहे. जर मी फिमेल म्हणलं तर गायनोसियम. ओके, म्हणलं ना मी अगोदर आपण 4 ओरल बघला, कॅलिस करून अँड्रोशियम गायनोसियम. अँड्रोशियम समजलं. आता गायनोसियम, गायनोसियम मध्ये याला पिस्टिल म्हणायचं, पिस्तोल नाही, पिस्टिल. त्याला काय म्हणायचं? पिस्टिल. ओके, आणि त्याला म्हणायचं अँथर. ते म्हणलं ना तुम्ही, पोलन ग्रेन्स, पोलन ट्यूब, त्याला अँथर. इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द गायनोसियम इज कॉल्ड एज द कार्पेल. ओके, त्याला स्टेमन्स म्हणून होते. इंडिव्हिज्युअल मेंबर्स ऑफ द अँड्रोसियम इज कॉल्ड एज द स्टेमन्स. ओके, स्टेमन्स कन्सिस्ट ऑफ द अँथर अँड द फिलामेंट. याच्यामध्ये एकच असेल त्याला म्हणायचं कार्पेल. याला मेगास्पोरोफाइल म्हणतात, मेगास्पोरोफाइल. आणि अ फ्लावर विथ मेनी और फ्री कार्पेल्स, पेपरला येते हे बघा काय म्हणतात. याच्यामध्ये मेनी कार्पेल आहेत पण फ्री आहेत, दूर आहेत. याला म्हणायचं ते काय म्हणायचं? अपोकार्पस. काय ट्रिक होती काय? असं अप्रो फ्रेंड होते का? फ्री होती काय? लग्न झालं पण. हा पण असा इश्यू झाला की मला अण्णावर आठवण असेल सर्च करायला पुढे, आणि अण्णाचे बी होतात ना नंतर लग्नानंतर. पुढे नंतर आहे अपोकार्पस, एकदम फ्री आहे, फ्री कार्पेल्स असतात आणि मेनी असतात. आणि सिनकार्पस फ्लावर इज वन दॅट मेनी कार्पेल फ्यूज. ओके, सिनकार्पस मध्ये हे कसे असतात? कार्पेल्स फ्यूज असतात. ओके, जसं की ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांग, वांग्याची भाजी आपली गावरान. ठीक आहे. अँड टिपिकल कार्पेल हॅज अ 3 पार्ट्स. टिपिकल कार्पेलला 3 पार्ट असतात, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. किती छान आहे, उलट असं करतो, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. अँड द नंबर ऑफ ओव्हल्स इन द ओव्हरी. आता ओव्हल्स किती असतील हे डिपेंड करणार आहे त्या प्लांटवर. एक्झाम्पल पॅडी, वेट अँड द मँगो आर द युनिव्हल्वेट. मँगो मध्ये सुपर लक्षात ठेवा, मँगो मध्ये काय होते? युनिव्हल्वेट, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त एकच काय ओव्हल प्रेझेंट असतो. आणि टोमॅटो, लेडी फिंगर, यु नो लेडीज फिंगर, लेडी फिंगर म्हणजे भेंडी, ते त्याच्यामध्ये काय असते? मल्टी ओव्हुलेट असते. ओके, डन. दॅट इज द पार्ट ऑफ द कशाचा आहे? फ्लावरच्या गायनोसियमचा आहे. ठीक आहे, आपण काय काय बघलं समजून? खूप मोठी कहाणी नव्हती, छोटीच होती, समजून घेतलं तर. ठीक आहे, अशा स्पीडने जर आपण गेल्या तर मग कळालं 17 धडे कसे संपतात. काय डाऊट आहे? नाही, फक्त घरी गेले की वाचायचं. MCQ तुम्ही आरामात सॉल्व्ह करता. जर नाही गेलं तर जय माता दी, निगेटिव्ह मार्किंग नाही. ओके, ऑल द बेस्ट. डिसाईड करा 1 तारीख आहे आज, अभ्यास करा, आम्ही सोबत आहोत. मी असं की नसं नागेश सर आहे, सगळे सर तुमच्या सोबत आहेत. ओके, थांबूया तिथंच, बाकीचं नेक्स्ट लेक्चर आहे.